त्याच्यानंतर 250 350 पर्यंत खेळला. 250 350 पर्यंत खेळवला. नंतर पुढे नंतर दुसऱ्या साली काय? दुसऱ्या साली खेळल्यानंतर ना तो 150 250 350 आणि 500 पर्यंत चालला. प्लेसमेंट मध्ये त्यामुळे थांबलो थोडंसं. 2800 पक्षात आपले किती पक्षी सोडले होते सगळे? 63 पक्षी सोडले होते. 63 सोडले होते. त्यातले घरी किती आले होते? पूर्ण पक्षी आले. पहिल्या दिवशी 60 आले, दुसऱ्या दिवशी 3 आले सकाळी राहिले. 63 मध्ये दुसरी प्लेसमेंट येईल. क्लबला दुसरीचे, फेडरेशनला दुसरीचे. क्लबमध्ये आणि फेडरेशनला मित्राचीच आहे, म्हणजे ती खेळले होते त्यांची पहिली प्लेसमेंट त्यांची व्हॅल्यू सिटीने आलाय. सुरुवातीलाच पक्षी पण व्हॅल्यू सिटीने 2 नंबरला गेला. नमस्कार मंडळी, आज आपण आहे चोरोली बुद्रुकमध्ये कमलेश शेठ पठारे यांच्या डाबळीवर. आता 1-2 वर्ष झाले ते रेस खेळत नाहीत, पण त्यांच्याकडचे जे रेस खेळून शिल्लक जे पक्षी आहेत आत्ताचे ते विकत तर एकही पक्षी नाहीत, पण जे ठेवलेले आहेत त्यांनी हाऊस म्हणून जे खेळलेले आहेत पूर्ण 2 वर्ष, ते सगळे पक्षी पाहण्यासाठी खास आपण आलेलो आहेत. हे सगळे पक्षी जे समोर दिसत आहेत ते सगळे 200 300 500 800 1000 पर्यंत खेळलेले आहेत पूर्ण. हे मेल आहेत आणि हे फिमेल आहेत. हा प्रत्येक पक्षाची पूर्ण माहिती घेणार आहे. टोटल क्लिअर व्हिडिओ येत नाही. सगळे टोटल किती पक्षी आहेत सगळे आता आहेत? दोन्ही फिमेल मिळून मेल असतील साधारण 15 मेल असतील. हां, फिमेल 30. 15 मेल आणि फिमेल 30. ते पूर्ण घरची ब्रीड आहे. त्याच्यातले घरचे आपले ब्रीडिंगसाठी घेतलेले सुरुवातीला 2015 साली पक्षी घेतले मित्राकडनं. आणि आता यंग बर्ड काही घेतलेले, बाकीचे आपले घरचे स्वतःचे घरचे आहेत. काय बरं, आता ऐक नाही. बरं, पहिला कापूसच घ्या, कारण कापूस खेळवणं शक्य म्हणजे विशेष गोष्ट आहे. हा कापूस किती सालीपासून खेळतोय आणि कसं काय नाही, याची हिस्ट्री काय? 2000 म्हणजे सुरुवातीला स्टार्ट केला क्लब खेळायला तेव्हापासून खेळतोय क्लबमध्ये, आणि सुरुवातीपासून खेळतोय. फेडरेशन पर्यंत खेळलेला आहे. किती साली चालू केला होता खेळवायला? 2018 मध्ये पहिली रेस खेळलो होतो. ओके. 2018 मध्ये किती किलोमीटरला खेळवला होता याला? काय 150ची एक रेस व्हायची सुरुवातीला क्लबची त्यावेळेस, आणि नंतर 250 350 पर्यंत खेळला. 250 350 पर्यंत खेळवला. नंतर पुढे नंतर दुसऱ्या साली काय? दुसऱ्या साली खेळल्यानंतर ना तो 150 250 350 आणि 500 पर्यंत चालला. प्लेसमेंट मध्ये होता का लेट होता कसं काय? कॅटेगरी पूर्ण झाल्यानंतर ना म्हणजे बोट टाइम मध्ये असायचा, पण साधारण प्लेसमेंट नाही मिळली कधी. प्लेसमेंट नाही मिळली त्याला. ओके, बरं चालतंय. आता किती वर्षाचा पक्षी झालाय सगळा पूर्ण? हा टोटल आता 7 वर्षाचा पक्षी होईल 30 तारीख. लॉफ्ट लाईन चालू आहे आता त्याची? हो, कधी. ओके. लाल बाबरा वाच. हा किती खेळलाय काय? हा फेडरेशन ज्या वर्षी झालं पुण्यात स्टार्ट त्या वर्षी खेळलेला पक्षी. क्लबमध्ये खेळलाय, फेडरेशनमध्ये खेळलेला आहे. फ्रीटॉस आणि 200 आणि 300ची रेस खेळलेला आहे. हा प्लेसमेंट नाही, याची सक्की बहीण प्लेसमेंट केली ती. 700ला लॉस झाली ती आपल्याकडनं. ओके, डोळे बघू द्या बरं. डोळे ओके. हा ॲशिड. हा किती पर्यंत खेळलाय? हा 2 वर्ष रेस खेळला. पहिल्या वर्षी 150 250, त्याच्यानंतर 2019ला 150 250 350 आणि 500 खेळला. 500ला फर्स्ट प्लेसमेंट विनर झाला हा पक्षी. ॲशिड असून फर्स्ट प्लेसमेंट आहे. हो, म्हणजे क्लबला त्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस 5च्या टायमिंगला साधारण आले पक्षी. 2019 साठी हा पक्षी खेळला. त्याच्यानंतर शेवटच्या क्लबला किती साली खेळले होते तुम्ही? 2022ला. 2022ला खेळले. ते 2019 नंतर नाही खेळवला काय?
नाही, 1 वर्ष खाली ब्रीडिंग, ब्रीडिंगला गेला 2 वर्ष खेळला. 2 वर्ष खेळा. दोनदा कुठल्या लाईनचा आहे? ह्याची लाईन म्हणजे मित्राकडनं पुण्यात जे जोडी घेतले होते त्यांच्याच म्हणजे ब्रीडिंग पेअर घेतली. 5 जोडी त्यांचे 5 जोडांपासून जे काही खेळले तयार सगळे ते ब्रीडिंग आहे सगळ्यांचं एकत्रित नाही का. हा किती पर्यंत खेळला होता काय? हा 250, 350, 500 कंटिन्यू प्लेसमेंट राहिला हा पक्षी. ओके. पहिल्या वर्षी 2019ला, त्यानंतर 2020ला 250, 350 आणि 500 प्लेसमेंट. हा किती खेळलाय? हा 2020चा पक्षी. सुरुवातीची रेस 150 पासून 500 पर्यंत 150, 250, 350, 500 खेळला. त्याच्यानंतर 2021 साली 200, 300, 400, 550 आणि 750 खेळला. लेट रिटर्न येत राहिला. 250ला काहीतरी प्लेसमेंट आहे याला एक. आणि फेडरेशनला पण हा कंटिन्यू खेळत राहिला. 200, 300, 400, 500, 700 वन डे. 1000ला टायमिंग संपल्यावरती 9व्या दिवशी आलेला आहे. 1000ला पण 9व्या दिवशी रिटर्न आहे? हो, 9व्या दिवशी सकाळी. शॉर्ट टू लॉंग खेळतोय हा. सुरुवातीपासून उडावला म्हणजे नाही का, खेळत राहिला. 3 वर्ष खेळला हा पक्षी पूर्ण. ब्रीडिंग साठी ठेवलाय घरी स्टॉक बर्ड. ह्याचे काय पट्टी अजून ब्रीड केली का? नाही केलेलीच नाही. 2023चा पक्षी यंग बर्ड. आता ब्रीडिंग करायची त्याची. ओके. हा कुठला पुण्यातलाच आहे का बाहेरचा? नाही, घरचा आहे आपला स्वतः. घरचा आहे का? रिझल्ट किती खेळला होता? मस्त हा कितीला खेळवलेला आहे? हा पुण्याच्या फेडरेशन मध्ये 2800 पक्षी उडले त्यावेळेस खेळलेला पक्षी. किती किलोमीटरला सोडले होते? 150चा फ्री टॉस होता. त्याच्यानंतर 200ची एक रेस होती. ते 2 रेस खेळलेला आहे. 2 रेस खेळला होता. प्लेसमेंट मध्ये बसला होता? नाही, प्लेसमेंट मध्ये नाही. पहिले प्लेसमेंट मध्ये नाही येत. ज्या क्लबच्या 15 आणि फेडरेशनच्या 15 आहे त्याच्यात नाही प्लेसमेंट मध्ये हा पक्षी. मिल पण खेळलेला आहे का? तो पण खेळलेला आहे त्याच वर्षी फ्री टॉस मध्ये. कितीपर्यंत खेळला होता? तो फ्री टॉस खेळला आणि 200ची रेस एक्स्ट्रामध्ये. मेलमध्ये हाईस्टला खेळलेला फक्त तो 1000 पर्यंत खेळलेला आहे. दुसरे अजून कोणते आहेत? 500 प्लस खेळलेले कोणते आहेत त्याच्यात? फिमेल मध्येच सगळ्या? फिमेल मध्ये मेल खेळलेले पण ब्रीडिंग मध्ये मित्राकडे. हा, जेवढे खेळले तेवढे ब्रीडिंगला गेलेले आहेत बऱ्यापैकी. आपले शिल्लक राहिलेले आहेत 2 मित्राकडे आणि बाकीचे आपल्या घरी. 1000ला मेल आतापर्यंत किती आले आपले सगळे? म्हणजे 3-4 वर्षात एकच पक्षी उतरला. एकच. बाकीचे 600-700 पर्यंत. हा, 700, 500. 500ला चांगला रिझल्ट. 700ला वन डे आले, सेकंड डे पण आलेले. फिमेल आहेत. त्याच्यात काय म्हणजे हाईस्ट 700-750 पर्यंत किती आलेले आहेत? 700 आहेत त्याच्यात खेळलेल्या. 700 फिमेल खेळलेल्या 4 असतील आता घरी. 4 फिमेल आहेत त्यातल्या. कोणत्या त्यातल्या? स्वतः 700 खेळले. स्वतः 700 प्लेसमेंट मध्ये यंग बर्ड मध्ये. किती साली खेळली होती? 2022ला. 22ला खेळली. त्याच्या आधी काय यंग बर्ड मध्ये नाही का? हो. दुसरे कोणते दादा?
हे किती खेळले? ही 700 वनडेचे प्लेसमेंटमध्ये 300ला प्लेसमेंट साधारण क्लबला फेडरेशनला, 400 क्लब फेडरेशन, 500ला थांबवलेला पक्षी, 700ला खेळला, 700 वनडे प्लेसमेंट. 400 वरून डायरेक्ट 700 दिला होता. हो 700ला खेळवला होता. क्या 700चे की 2 झाले ना? 2 झाले. तिसरा आहे. ही किती साली खेळलेली? त्याच वर्षी 2022 साली. ही काय प्लेसमेंट मध्ये होती का लेट आली होती काय? प्लेसमेंट मध्येच आहे. 700ला यंग बर्ड प्लेसमेंट या शर्ट. हो आणि 300ला प्लेसमेंट आहे, 500ला 400ला प्लेसमेंट दिलेली आहे. 22 सालचा आपण पक्षी. 22लाच खेळलाय का? हो. आपण 700 खेळला नाही, हा 700 नाही खेळलाय. 500ला लेट झाला दुसऱ्या दिवसाला. 500 300ला क्लबला आणि फेडरेशनला प्लेसमेंट आहे, 400ला क्लबला आणि फेडरेशनला प्लेसमेंट आहे, 500ला लेट. 500 लेट आहे दुसऱ्या दिवशी. ही कुठपर्यंत खेळली? ही 500 पर्यंत खेळवलेली हिला पण. ती 300ला पहिली रेस फॉलो ऑन झाली टायमिंगमध्ये. 300ला क्लबला प्लेसमेंट आहे, फेडरेशनला प्लेसमेंट आहे, 400ला क्लबला आणि फेडरेशनला पण प्लेसमेंट दिलेला हा पक्षी. घरचीच फिल्म 2022ची पण. 22ला खेळलेली. हो 22ला यंग बर्ड कॅटेगरीत खेळवलेली. आता परत काय खेळवायचं नियोजन आहे का? हे आता स्टॉकच करून टाकले डायरेक्ट? नाही, आता रेस थांबवली खेळायची 2 वर्ष. थांबले आता ते पक्षी तर पूर्णपणे थांबलेलेच आहेत आता खेळायला. ही फिमेल 2019ची वर्ल्ड कॅटेगरीत खेळली, यंग खेळली 2019ला. 250, 350 आणि 500 प्लेसमेंट. 2020ला 250, 350, 500 प्लेसमेंट आहे. यंग बर्ड असताना वर्ल्ड कॅटेगरीत खेळून, यंग बर्ड असून वर्ल्ड कॅटेगरीत खेळवली होती का? 300ची 3री नंबरची प्लेसमेंट होती. 2020 नंतर खेळवली नाही त्याला का? खेळवली नाही, तिचं ब्रिडिंग केलं तर ब्रिडिंगमध्ये सफेद धुंदा दाखवला ते त्याचा आणि त्या फिमेलचा पेअर करून 700ला त्यांचा यंग बर्ड वन डे आलेला आहे मुलगा त्यांचा. 1000ला खेळावला लॉस झाला. बरीच वर्षी धुंदी बिंदी आलेली आहेत. हा जुनेच खेळलेले प्लेसमेंटमध्ये राहिलेले, थांबलेले, लेट आलेले पण बरेच. 7 वर्षाचा तो पण सफेद धुंदा पक्षी. हा समोरचा 7 वर्षाचा आहे. हा 7 वर्षाचा आहे. हा कुठपर्यंत खेळवला होता? हा ट्रेनिंगसाठी, म्हणजे खेळून पहिल्या वर्षी खेळल्यानंतर ट्रेनिंग घरी आणि पट्ट्यांना ट्रेनिंग करण्यासाठी नाही. की 200, 300 यंग बर्ड होता हा पण 2022 साली. 200, 300, 400, 500ला प्लेसमेंट दिली या पक्षाने यंग बर्डमध्ये. किती साली? 2022 साली. 22लाच यंग बर्डमध्ये. जनावरांना एक समोर आहे. हा कितीपर्यंत खेळायला आहे? 300 पर्यंत खेळणारा पक्षी. प्लेसमेंटमध्ये आहे का? लेट कसं काय? नाही, व्हॅल्युसिटीने डिस्टन्समध्ये खेळलेले पक्षी व्हॅल्युसिटीने खाली प्लेसमेंट त्यांच्या लास्ट नंबरला गेलेले. म्हणजे जे पहिले 15 नंबर आहेत व्हॅल्युसिटीने खेळले की टायमिंग देण्यावरनं व्हॅल्युसिटी आपलं वेळ कमी पडतो आणि मग प्लेसमेंट खाली सरकत राहते. बरोबर. रिझल्ट समोरचा ती खेळलेली 2020 साली. वेगळाच कलर आहे. 2020 मध्ये खेळली 150ची रेस. 250ला प्लेसमेंट दिली सेकंड नंबरची तिने यंग बर्ड कॅटेगरी. सेकंड नंबरला. हो यंग बर्ड कॅटेगरीत खेळली. त्याच्यानंतर परत खेळवली का नाही?
फ्रीटॉसला खेळली म्हणजे हे 2800 पक्षी खेळले ना हा पुण्यामध्ये, त्यावेळेस खेळली. त्याच्यानंतर ना थांबवली पक्षी खेळून, 200 खेळवले एक्स्ट्रामध्ये. हा आणि पक्षी जास्त असल्या कारणामुळं मग जेवढे आपल्याला 32 सोडवायला खेळून एक्स्ट्रा 10-20 पक्षी जेवढे होते त्या पद्धतीने खेळवले नाही. बाकीचे थांबले 200 खेळल्यानंतर ना घरी. अजून कोणते आहेत प्लेसमेंटवाले? फिमेल 500ला डरबीला प्लेसमेंट दिली ती. किती साली? 2022 साली यंग डरबी मध्ये होती. खेळली होती. पहिली नाही दुसरी प्लेसमेंट आहे क्लबला, दुसरीचे फेडरेशनला दुसरीचे, क्लबमध्ये आणि फेडरेशनला मित्राचीच आहे म्हणजे ती खेळली होती. त्यांची पहिली प्लेसमेंट त्यांची व्हॅल्युसिटीने आलाय. सुरुवातीलाच पक्षी पण व्हॅल्युसिटीने 2 नंबरला गेला. 2 नंबरला 1 नंबरला उतरला होता ना तसा. हा 1 नंबरला स्टार्टिंगला, पण व्हॅल्युसिटीने तो 2 नंबरला गेला. लेट गेला तो. ग्रिझल फिमेल होती कुठे आहे ना ती समोर आहे तिकडे. तिचं काय? ती पण प्लेसमेंट आहे. म्युलिमन आणि ग्रिझल फिमेलची ब्रीडिंग मधनं हा कलर निघलेला आहे. साधारण ही पण सगळ्या रेस खेळली 500 पर्यंत. 500ला खेळले काही. 500ला यंग बर्ड कॅटेगरीत तिने 14 किंवा 15 नाही, 500ला यंग बर्ड कॅटेगरी 2-3-4 प्लेसमेंट नाही मिळल्या क्लबमध्ये, मोकळी राहिली. पण 11वी का काहीतरी प्लेसमेंट आहे यंग बर्ड कॅटेगरीमध्ये क्लबला. फेडरेशनला नाही. फेडरेशनला असेल पण असं पुढं माग वेळ नाही का, म्हणजे 50 पक्षाच्या पुढं असेल किंवा आतमध्ये 20 पक्षांच्या किंवा 30 पक्षांच्या लाईन मध्ये प्रत्येक पक्षी खेळलेला आहे. त्याला आता एवढं आठवत नाहीये आता, नाही का सध्याला. 4-5 वर्षाची गोष्ट झाली होती. कमीत कमी 3 वर्ष तरी होऊन गेले. 3 वर्ष होऊन गेले. ही मित्राकडे खेळली आता फिमेल बबरी. ही बबरी कितीला खेळलेली काय? ही 200, 300 आणि 400 खेळलेली. हिला भाऊ बहीण दोघं, भाऊ पलीकडे सफेद धुंदा. प्लेसमेंट दिले भावानी. ही बसली नाही, ट्रॅप नाही झाली. आली पण ट्रॅप नाही झाली टायमिंगला, त्याच्यामुळे नाही तिला प्लेसमेंट मिळाली. डुब्बाच काय चिरकाळीकडे डुब्बा दिली ती घेतली. ती 500ला प्लेसमेंट झाली. यंग बर्ड कॅटेगरी. ब्रीडिंग साठी अंडे घातले? नाही घरची आहे ती. घरची आहे का? ब्रीडिंग साठी याच्यातली ही ग्रिझल आहे फक्त. ग्रिझलच्या काय पुरापुरींचे काय रिझल्ट आहे काय? आहे ना तिची ग्रिझल फिमेलची, तो ग्रिझल तिचीच आहे. त्याला मिल लावून काढला होता. 500ला प्लेसमेंट दिली यंग बर्ड मध्ये तिने. आणि एक निळी इकडे खाली, ती 200ला ओल्ड बर्ड कॅटेगरी मध्ये प्लेसमेंट आहे तिला. त्या ग्रिझलला मिल बनच होता का दुसरे कोणते होते त्यावेळेस? ही काढली नाही, ही 2021 मधली आहे. 21 खेळली होती. नाही 21 मध्ये पण खेळली. 21 मध्ये 200 आणि 300ची रेस खेळली, नंतर थांबवली, पुढे नाही खेळली. आणि 2022ला वर्ल्ड बर्ड कॅटेगरीत खेळून येणे 200 प्लेसमेंट गेली. हिचा बाप म्हणजे म्युलमॅनच होता का दुसरा कोणता लावला होता ग्रिझल फिमेलला त्यावेळेस? तिच्या वेळेस नाही म्युलमॅन नव्हता, ग्रिझल होता तिला. दुसरा ग्रिझल? हा, तो नाहीये, तो मित्राकडे ब्रीडिंगला होता. ही घरची फॅमिली 2018 पासून यंग बर्ड मध्ये प्लेसमेंट दिली. 2018ला 150ला दिली, 9 किंवा 10 नंबरची. त्याच्यानंतर 250ला प्लेसमेंट दिली. किती 250ला पण आहे ना हिला पहिल्या वर्षी. आपण 250ला तिसरी नाही, आणि 250ला तिसरी, 350ला
2018ला फर्स्ट प्लेसमेंट गेला. First आहे? हा, पहिली ही. आणि नंतर 2019ला वर्ल्ड कॅटेगरीमध्ये पण प्लेसमेंट आहे. नंबर नाही सांगता यायचे एवढे परफेक्ट की आहेत तिचे. लास्ट 2019लाच खेळली का? नाही 2019ला खेळली. 150, 250 प्लेसमेंट आहे. 350ला 2 नंबरला आहे परत ती. आणि 2020ला पण खेळली. त्याच्यानंतर 2020ला खेळली. 2021 साली हिचं ब्रीडिंग केलं तर म्हणजे 21 मध्ये ब्रीडिंगला टाकली. 2022ला एक बच्चा निघला तुझं. तो ऍसिड मेल ब्रीड करून 700ला वनडे आला. म्हणजे आई सोबतच फेडरेशन आणि मेल थांबवला होता. पोरगा हिच्या बरोबर आईन पोरगा सोबतच रेस खेळले. हे 700 पर्यंत मेल खेळला. रिझल्ट दिला त्याने. 700 वनडे आला तो. 400 खेळून थांबवला होता. 500 न खेळा होता. 700 खेळला. ही म्हणजे ही कंटिन्यू आपल्याकडे जिंकत राहिली. लास्ट किती कोणत्या वर्षी खेळली? 2022ला. 2022 पर्यंत खेळली. सुरुवात कुठून झाली त्याची? 2018 सालापासून. 18 पासून 22 पर्यंत म्हणजे 4-5 वर्ष खेळली. 5 वर्ष खेळली. 5 वर्षाला ब्रीडिंग केलं. ब्रीडिंग करून पण ब्रीडिंग करून 1 वर्ष थोडं म्हणजे गॅप घेऊन 6 महिने थांबून नंतर 2022ला खेळली स्वतः. फेडरेशन मध्ये 2800 पक्षी उडले होते त्यावेळेस. ही फिमेल लाल वगैरे 700 वनडे आलेली ती. आणि एक फिमेल तर ॲपचा प्रॉब्लेम झाला. टायमिंग नाही आल्यामुळं थांबलो थोडंसं. 2800 पक्षात आपले किती पक्षी सोडले होते सगळे? 63 पक्षी सोडले होते. 63 सोडले होते. त्यातले घरी किती आले होते? पूर्ण पक्षी आले. पहिल्या दिवशी 60 आले. दुसऱ्या दिवशी 3 आले सकाळी राहिलेले. 63 मधला एक पण लॉस नाही झाला पक्षी? नव्हतं झालं एक पण लॉस. त्याच्यात यंग किती होते आणि ओल्ड किती होते फेडरेशनच्या वेळेस सोडले त्यावेळेस? आता एवढं यंग म्हणजे सरासरी 50% तरी यंग बर्ड जास्त होते. कारण यंग बर्ड जास्त होते. यंग बर्ड असून पण तेवढे ओल्ड खेळावले एवढा 100% रिझल्ट शक्य नाही. फेडरेशनला किती पण खेळवले होते ते पक्षी? सुरुवातीपासून फेडरेशनचे फ्री टॉस पासून 1000 पर्यंत खेळलो त्या वर्षी. 1000 पर्यंत किती टिकले होते शेवट? 19 पक्षी लॉस झाले. 19 लॉस झाले होते. बाकीचे आले होते? बाकीचे राहिले. खेळून स्टॉक केले. काही मित्रांकडे ब्रीडिंगला आहे. काही सेल केले. त्याच्यातले 18-20 पक्षी 19 पक्षी सेल केले. बाकीचे राहिलेले खेळून सगळे शिल्लक राहिले सगळे. समोरची रिझल्ट फिमेल काय खेळलेली होती पण 500 फॉलोअन आहे. ती ओल्ड कॅटेगरीत खेळवली होती. 500 वनडे होती. बरोबर. ही 200 फ्री टॉस 200 300 एक्स्ट्रा खेळून 500ला खेळवली. 500ला वनडे कॅटेगरी फुल झालती. आणि हिचा भाऊ 700 वनडे. तो पण वर्ल्ड कॅटेगरीत खेळवला होता. कॅटेगरी फुल झालती वर्ल्डची. तो ब्रीडिंग करतो मित्रांनो.